नमस्कार मंडळी, चारुल क्रिएशन्समध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण करणार आहोत खणाचे तोरण। त्याच्यासाठी मी इथे एक पेपर घेतलेला आहे ज्याची रुंदी आहे 4 इंच आणि लांबी आहे 6 इंच। तो आपण मधोमध फोल्ड करायचा। आता आपण वरती 2 इंचावरती मार्क करून घेणार आहोत। 2 इंचावरती मार्क केलेला पॉइंट आणि हा कोपरा जोडायचा आहे। कात्रीने कट करून घ्यायचा। कट केल्यावरती आपल्याला हा पानाचा आकार मिळतो। हा पानाचा आकार फ्युजिंग पेपरवर ठेवून कट करून घ्यायचा। फ्युजिंग पेपर कट करून घेतलेला आहे। आता हा फ्युजिंग पेपर खणाच्या फॅब्रिकवर ठेवून प्रेस करून घ्यायचा। या फ्युजिंग पेपरला 2 बाजू असतात। एका बाजूला ग्लू असतो, तो आपण खणाच्या फॅब्रिकवर ठेवून इस्त्रीच्या साहाय्याने चिटकवणार आहोत। वेगवेगळ्या रंगाची खणाची कापडं फ्युजिंग पेपर लावून तयार केलेली आहेत। ज्या रंगाचं कापड असेल त्याच रंगाचा अस्तर मी लावलेला आहे। टोटल 7 पीस आपण तयार केलेले आहेत। या चारी बाजूंनी टीप मारून घ्यायची। टीप मारून झालेली आहे। आता साइडने अर्धा इंचाचं मार्जिन सोडून कट करून घ्यायचं। आणि आता आपल्याला इथं नॉचेस मारायचे आहेत। सगळ्या कोपऱ्यांवरती नॉचेस मारलेले। आता आपल्याला हे सुलट करून घ्यायचं। वरून दाबटीप मारून घ्यायची आणि अशा पद्धतीने बाकीच्या पण रंगांची पानं तयार करून घ्यायची। अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या रंगांची टोटल 7 पानं तयार केलेली आहेत। इथं मी 10 इंच लांबी आणि 2 इंच उंची असलेल्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत। 4 इंच लांबी आणि 2 इंच उंची असलेली एक पट्टी घेतलेली आहे। या पट्ट्यांना टीप मारून घ्यायची। आता आपली पानं तयार आहेत। तोरणाला लावण्यासाठी हे मी कापड घेतलेलं आहे। जे कापड आपण अस्तराला वापरलं तेच वापरलेलं आहे। त्याची लांबी मी घेतली आहे 39 इंच आणि त्याची उंची आहे 3 इंच। 3 इंच पट्टीच्याच मापाची ही मी लेस घेतलेली आहे। या पट्टीला मी कापडी कॅनव्हास चिटकवलेला आहे ज्याची लांबी आहे 37 इंच आणि उंची आहे 1.5 इंच। ही जी आपण कापडी कॅनव्हास पट्टी लावलेली आहे ती आपण 1 इंच मार्जिन सोडून लावणार आहोत। दोन्हीकडे 1-1 इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आपल्याला। आता आपल्याला तोरणाची पट्टी तयार करायची आहे। त्याच्यासाठी ही बाहेरची बाजू आहे आणि ही कॅनव्हास चिटकवला आहे आपण ती आतली बाजू आहे। तर जी बाहेरची बाजू आहे त्याच्यावरती आपण लेस लावणार आहोत। ती लेस मी अशी उलटी ठेवलेली आहे आणि ही जी आपण दोरी तयार केलेली आहे ती फोल्ड करून बरोबर मध्यभागी या कापडाच्या मध्यभागी ठेवायची आणि त्याच्यावरती ही लेस ठेवायची आणि त्याच्यावरती वरचा जो भाग आहे कापडाचा तो फोल्ड करायचा आणि खालचा भाग फोल्ड करायचा।
आणि इथं टीप मारायची. पट्टीच्या दोन्ही बाजू आपण शिवून तयार केलेल्या आहेत. आता आपण टीप मारलेल्या दोन्ही बाजू सुलट करून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने आपण जी दोरी बांधली होती ती बाहेर येते. अशीच दुसऱ्या बाजूने सुद्धा सुलट करून घ्यायची. आणि आता आपल्याला इथून टीप मारायची. इथून टीप मारायची. हा जो भाग आहे हा आतमध्ये घ्यायचा आणि वरून टीप मारायची. आपली टीप मारून झालेली आहे. आता आपल्याला तयार केलेली 7 पानं लावायची आहेत. त्याच्यासाठी मी इथं 1.25 इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे. सव्वा इंचाचं मार्जिन सोडून एक पान लावायचं. त्याच्यानंतर परत 1.25 इंचाचं मार्जिन सोडून पुढचं पान लावायचं. अशी सगळी 7 पानं आपण 1.25 इंचाचं मार्जिन सोडून लावून घ्यायची आणि मग त्याच्यावरनं टीप मारायची. तर आपण आता टीप मारून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपली सगळी पानं लावून झालेली आहेत. आता ह्या तोरणाचा मध्य घ्यायचा. त्या मध्यभागी आपल्याला ही तयार केलेली दोरी जोडायची आहे. अशी लावायची आणि इथं टीप मारायची. डेकोरेशनसाठी मी ही लेस घेतलेली आहे. गोल्डन मणी घेतलेले आहेत. पॉम्पॉम घेतलेले आहेत. आपलं खणाचं तोरण तयार आहे. याला मी डेकोरेशनसाठी गोल्डन लेस लावलेली आहे. गोल्डन मणी लावलेले आहेत. लोकरीची पॉम्पॉम लावलेले आहेत. कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता. मध्यभागी गणपती बाप्पा लावलेले आहेत. हे तोरण वॉशेबल आहे. याची लांबी आहे 38 इंच आणि उंची आहे 7 इंच. तुम्हाला जर का हे तोरण ऑर्डर करायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की बघा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. धन्यवाद.